राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला। या अहवालाचा अभ्यास केला जाईल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय होईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं। कुणबी नोंदींच्या आधारे आरक्षण घेणाऱ्यांना मराठा म्हणून पुन्हा आरक्षण दिलं जाणार नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलाय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ घेत आणि त्यातील त्रुटींचा अभ्यास करून मराठा आरक्षणाचा सुधारित निर्णय घेण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाला कार्यान्वित करण्यात आलं होतं। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी आयोगावर सोपवण्यात आली होती। त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील समिती सदस्यांनी 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं। राज्यात सुमारे 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। त्यातून तयार झालेला अहवाल आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला। या संबंधीची माहिती आज कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय। मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची काल होती, आज आहे आणि कायम आहे। त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे। हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल, त्यावर चर्चा होईल आणि 20 तारखेला त्यासाठी आपण विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे। 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय होईल। कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांनाही यासंबंधीचे दाखले देण्याचं काम सुरू झालंय। मात्र कुणबी दाखले घेणाऱ्या नागरिकांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय।